मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घराची किल्ली पाहून अरुंधती खूपच खुश होते. तेव्हा तिचे डोळे पाणवतात. अनिरुद्धचे वाईट बोलणे तिला आठवत असतात. मग तर अरुंधतीला अजूनच रडायला येतं. ते पाहून आशुतोष अरुंधतीजवळ जातो व तिला विचारतो, तू तुझ्या घरातील पहिले क्षण असे रडून घालवणार आहेस का? तेव्हा माझं घर असं म्हणत अरुंधती हसू लागते व बोलते, इथून मला कोणीच घराबाहेर काढणार नाही. तुझा या घरावर काय हक्क आहे? इथे कशाला राहतेस असं कोणीच मला म्हणणार नाही. त्यावर आशुतोष होकार देत, हे तुझं तुझ्या स्वतःसाठी तू स्वतः घेतलेलं घर आहे. ही खूप मोठी स्टेप आहे असं म्हणत आशुतोष अरुंधतीला एक गिफ्ट देतो. तर त्यामध्ये अरुंधती नावाचं किचन असतं. ते पाहून अरुंधती खूपच खुश होते. तेव्हा आशुतोष अरुंधतीला सांगतो, तुझ्याकडील सर्व किल्ल्या आता या किचनला लाव, त्याचा जुगडा बनव आणि पदराला लाव. पूर्वीच्या फिल्ममधील बायका कशा पदराला किल्ल्या लावून माज करत फिरायच्या, तसा तू माज कर. तेव्हा ते ऐकून अरुंधती खूप हसू लागते. तेव्हा आशुतोष अरुंधतीला बोलतो, मला माहीत आहे तू लवकरच तुझं स्वतःचं घर घेशील, परंतु तोपर्यंत या घरात राहण्यासाठी तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुला या घरात भरपूर सुख, शांतता आणि भरपूर यश मिळो असे बोलतो. तेव्हा अरुंधती, इथपर्यंत येण्यासाठी तुम्ही माझी खूप मदत केलीत म्हणून आशुतोषला थँक्स बोलते. तेव्हा आशुतोष सांगतो, तसं काहीच नाही. आता आपण रिक्षाने आलो. त्या रिक्षावाल्याने तुला जेवढी मदत केली तेवढीच मदत मी तुझी केली आहे. फक्त इथपर्यंत पोचवलं. त्या पुढील सर्व मेहनत आता तुला करायची आहे. त्यानंतर अरुंधती घराची किल्ली किचनला लावण्याचा प्रयत्न करते, परंतु तिला जमत नाही. तर आशुतोष तिला मदत करतो. तेव्हा अरुंधती, तुम्ही अगोदरच किचन बनवून घेतलं होतं का? तुम्हाला माहीत होतं का मला हे घर आवडेल असा प्रश्न आशुतोषला करते. तर तेव्हा आशुतोष अरुंधतीला सांगतो, आज मला वाटतच होतं तुला घर भेटणारच, कारण आज तू सिंगल नाही, मी तुझ्यासोबत आहे. आपण आज डबल आलो म्हणून हसू लागतो. तर अरुंधती बोलते, त्या बाईला मी एकदा भेटणारच आहे. मी सिंगल आहे, गुन्हेगार नाही. तर अरुंधती सर्व घर बारकाईने बघत असते. तर आशुतोष आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर अरुंधती आशुतोषला सांगते, आत्तापर्यंत आयुष्यातील एकही दिवस मी घरात एकटी राहिलेले नाही आणि राहू शकेल असं मला वाटलंही नव्हतं. इतक्या दिवस मनात धाकधूक होती की मी माझ्या माणसांशिवाय या घरात एकटी कशी राहणार, परंतु आता मला असं वाटतंय की हे घर माझी सोबत करेल. तेव्हा आशुतोष बोलतो, तुला कधी काहीही लागलं तरी मला फोन कर. दिवसाच्या कुठल्याही क्षणी मी इथे येणार. नितीन पण माझ्यासोबत असेल. असं बोलून आशुतोष घराच्या दारावर अरुंधती जोगळेकर असं नाव लिहितो. ते पाहून अरुंधतीचा आनंद गगनात मावेनासा होतो. तर दुसरीकडे यश आप्पांना सांगतो, मला सर्वात जास्त राग आजीचा येत आहे. ती असं कसं करू शकते? घर स्वतःच्या नावावर करून घेतलं. तेव्हा गौरी, हे सर्व मावशीने आजीच्या मनात भरवलं असणार. आजींना हे सुचणं शक्यच नाही. हे नक्कीच मावशीचं डोकं आहे असं बोलते. तेव्हा आप्पा कांचनला स्वतःचं डोकं, स्वतःचं मत असं काही आहे की नाही असा प्रश्न करतात. तेव्हा गौरी संधीचा फायदा घेऊन मावशीने आजींचे कान भरवले असणार असं बोलते. तेवढ्यात संजना तिथे येते व सर्व काही ऐकून गौरीवर भडकते. तेव्हा यश संजनाची लायकीच काढतो. तर तेव्हा संजना आप्पांना विचारते, तुम्ही सतत अरुंधतीच्या हक्काबद्दल बोलत असताना मग माझ्या हक्काचं काय? तुम्हाला कुणालाच माझ्या भविष्याची काळजी नाही. मी कुठे राहते, काय करते हे बघायलाही तुम्ही येणार नाही. अरुंधतीचा डिवोर्स झाला आहे. आता मी अनिरुद्धची बायको आहे. मग अरुंधतीच्या नावावर घर असण्याचं कारणच काय आहे? त्यावर आप्पा चिडून, मी तुला 1000 वेळा सांगितलं, अरुंधती मला मुलीसारखी आहे असं बोलतात. तर संजना सांगते, मग तुमच्या मुलीला दुसरं काहीतरी द्या. आमचं राहतं घर का देत आहात?
त्यावर आप्पा बोलतात, मी तुला काही सांगणार नाही. तेव्हा संजना बोलते, मला माहीत आहे मी कितीही प्रयत्न केला तरी तुमच्या घरातील आणि मनातील अरुंधतीची जागा कधीच घेऊ शकणार नाही. परंतु तरीही मी प्रयत्न करत आहे तुम्हा सर्वांशी जुळून घेण्याचा. तरी सुद्धा तुम्ही सतत अरुंधती अरुंधती करता आणि मला हाडतूड. नशिबाने अरुंधतीला सर्व काही मिळत गेलं, परंतु मला प्रत्येक गोष्टींसाठी झगडावं लागत आहे. असं का, असा प्रश्न संजना करते. तर तेव्हा आप्पा, कारण तू अरुंधतीचं देशमुखांची सून हे स्थान हिरावून घेतलंस. तुला अनिरुद्धच्या बायकोचं स्थान मिळालं असेल, परंतु अरुंधतीचा मान तुला कधीच मिळणार नाही, असं उत्तर देतात. तेवढ्यात कांचन तिथे येते व आपण कधीच संचनाला सुनेचा मान दिला नाही, मग ती तरी आपल्यासाठी कशाला काय करेल, असं बोलते. तेव्हा आप्पा, आज तुला हिचा कसं काय पुळका आला, असं हसून विचारतात. त्यावर कांचन, ही कशी का असेना आपल्यासोबत आहे. अरुंधती आपल्याला सोडून गेली, हजीर तो वजीर, हळूहळू तिलाही सर्व काही जमेल. आपण हिला आपल्या पद्धती शिकवूयात, कारण आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. कारण तुमची नातसून सुद्धा अरुंधतीसारखं मी काहीही करणार नाही म्हणून मला ऐकून गेली, असं बोलते. तेव्हा आप्पा, तुला एका कामवालीच्या जागी दुसरी कामवाली आणायची आहे का, असा प्रश्न कांचनला करतात. तेव्हा कांचन, अरुंधतीशिवाय आपलं काही एक अडणार नाही, मी तिचा विचार कसा करू, असं बोलते. तेव्हा यश कांचनला बोलतो, आतापर्यंत आपल्यासाठी आई इथे राहत होती, तू तिच्याशी खूप चुकीचं वागली, तुला तिची माफी मागावीशी वाटत नाही का. ते ऐकून कांचन यशवर भडकते. तर आप्पा बोलतात, एक दिवस अरुंधतीसमोर हात जोडून तू तिची माफी मागशील. कारण तू तिच्याशी जे काही बोललीस, जे काही वागलीस, याचा पश्चाताप तुला मरण्यापूर्वी नक्की होणार. तू, अनिरुद्ध, संजना, अभिषेक, तुम्ही सगळ्यांनी मिळून अरुंधतीला ज्या पद्धतीने घराबाहेर पडण्यासाठी भाग पाडलं आहे ना, त्याची फळं तुम्हाला भोगावी लागतील, असं बोलून आप्पा रागाने निघून जातात. तर कांचन खूप वैतागते. संजना नाटक करत कांचनला शांत राहण्यासाठी सांगते व स्वतः खूपच खुश होते. तर दुसरीकडे नितीन व सुलेखा कामाबद्दल बोलत असतात. तेवढ्यात आशुतोष अरुंधती तिथे येतात. तर अरुंधती सुलेखाला पेढे देते व मी आज स्वतःला राहण्यासाठी भाड्याचं घर घेतल्याचं सांगते. तर सुलेखा तिचं अभिनंदन करत बोलते, मला तुझं खूप कौतुक वाटतं, हिमतीने उभी राहिलीस, यापुढे आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत. तुला कधीही वाटलं कुणाशी बोलावं, शेअर करावं, तर मी आहेच. त्यावर अरुंधती सांगते, इतके दिवस मी सर्व काही सहन केलं, परंतु या लोकांनी जेव्हा माझ्या चारित्र्यावर संशय घेतला, ते मला नाही सहन झालं. मला असं वाटलं की का मी इतके दिवस या घरात थांबले. तेव्हा सुलेखाताई, जे झालं ते बरं झालं. पुढचा काही काळ तुझ्यासाठी कठीण असेल, परंतु नंतर सर्व काही ठीक होईल. आता तू फक्त तुझ्या आयुष्याला आकार देण्याचा प्रयत्न कर. तर अरुंधती आनंदाने होकार देते. पुढील भागामध्ये सुधीर अरुंधतीला सांगतो, इतके दिवस अनिरुद्धने एका शब्दाने माझी विचारपूस केली नाही, परंतु आशुतोष माझ्या नोकरीचं बघणार आहेत. ते माझा एवढा विचार करतात, तर तुझा किती विचार करत असतील. तर तेव्हा अरुंधती खूपच खुश होते. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.